रत्नागिरीतनं येते। रत्नागिरीतल्या जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाली आहे। वायुगळतीमुळे नांदिवडेमधील विद्यार्थ्यांना आता त्रास होऊ लागलाय। विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होतोय। मेंटेनन्स सुरू असतानाच गॅस लीक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मोठी बातमी आपण पाहतोय। रत्नागिरीतनं जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाली आहे। वायुगळतीमुळे शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास जाणवू लागलाय। विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सध्या रुग्णालयात दाखल करण्यात येतंय, उपचार केले जात आहेत। मेंटेनन्स सुरू असतानाच वायुगळती झाल्याचं संशय व्यक्त केला जातोय। रत्नागिरीमध्ये जिंदाल प्लांट आहे। जिंदाल कंपनीमधनंच वायुगळती झाल्याचं कळतंय। रत्नागिरीतल्या जिंदाल कंपनीतनं ही वायुगळती झाली आहे। वायुगळतीमुळे नांदिवडेमधील विद्यार्थ्यांना त्रास होतोय। विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला। त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात येतंय, रवाना करण्यात येतंय। मात्र मेंटेनन्स सुरू असतानाच गॅस लीक झाल्याचा संशय व्यक्त केला गेलाय। रत्नागिरीत ही घटना घडली आहे। रत्नागिरीमध्ये वायुगळती झाल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीतील जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्याचं पाहायला मिळालंय आणि याचाच त्रास शालेय विद्यार्थ्यांना होतोय। शालेय विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय। शालेय विद्यार्थी वर्गात बसले असताना त्यांना त्रास होऊ लागलाय। अमोल कलये अधिक माहिती देतील या संदर्भात आमचे प्रतिनिधी। अमोल, सध्या काय परिस्थिती आहे, काय घडलंय? नक्की जिंदाल कंपनी जी आहे जयगडमध्ये, त्या जयगड कंपनीचं रेग्युलर मेंटेनन्स सुरू होतं आणि या मेंटेनन्स मधून तो गॅस बाहेर पडला। त्या शाळेमध्ये गॅस दिलेला आहे आणि जवळ शाळा आहे, म्हणजे जयगड नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जे आहे त्या शाळेतील जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांना याचा त्रास झालेला आहे आणि श्वसनाचा त्रास झालेला आहे। उलटा देखील काही विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांना जे आहे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।